मुंबईकरांनी आज मतदानाच्या दिवशी हाफ सेंचुरी ठोकली। मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये आज झालेल्या मतदानात सुमारे 53% मतदारांची नोंद झाली। 1991 नंतर प्रथमच मुंबईकरांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 50%च्या पेक्षा अधिक मतदान केले। 2009 साली मुंबईत सगळ्यात कमी म्हणजे केवळ 43.5% इतकं मतदान झालं होतं। मात्र यंदाच्या वर्षी तब्बल 53% मतदारांनी आपल्या बोटावर मतदानाची शाई लावली आणि मुंबईच्या कपाळावरती कोरलेला कर्तव्य चुकारपणाचा शिक्का पुसून टाकला। आता या वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांच्या कपाळावरच्या आठ्या मात्र वाढल्या। 2009 मध्ये मुंबईत केवळ 43.5% इतकं मतदान झालं होतं। मात्र पहिल्यांदाच 91 नंतर मुंबईकरांनी हाफ सेंचुरी ठोकली। 53% मुंबईकरांनी आपल्या बोटाला शाई लावली। मुंबईमध्ये फार कमी मतदान होईल अशी दुपारपर्यंत परिस्थिती असताना मुंबईकर मतदानाला उतरले आणि मुंबईकरांनी 50%च्या वर काहीसं मतदान करत आपल्यावरचा कर्तव्य चुकारपणाचा शिक्का पुसला। मात्र वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांच्या कपाळाला काही आठ्या नक्की आलेल्या आहेत। हे वाढलेलं मतदान कुणाला याची चर्चा आहे। एक नजर मुंबईमधल्या मतदानाच्या आकडेवारीवरती आपण टाकूयात। बघा 40.37% 2009 मध्ये, आता 54% अंदाजे दक्षिण मुंबईमधले मतदान आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये 39.5% इतकं मतदान झालं होतं 2009 ला, आता ते 55% झाले। 2009 मध्ये 39.52%, 2014 मध्ये आता 55% अंदाजे मतदान झालंय। 42.46% 2009 मध्ये मतदान झालं होतं, ते आता 53% झालंय 2014 मध्ये अंदाजे। 44.6% 2009 ला मतदान झालं होतं, आता ते 50% 2014 ला झालंय अंदाजे। 42.60 2009 ला, आता 52% 2014 ला। 48.10% 2009 ला ठाण्यामधलं मतदान झालं होतं, ते 52% झालंय अंदाजे 2014 ला। कल्याणमध्ये 34.31% इतकं मतदान 2009 ला झालं होतं, ते 42% 2014 ला झाल्याची आता अंदाज वर्तवला जातोय। पालघर मतदारसंघामध्ये 48.10% इतकं मतदान 2009 ला झालं होतं, ते 2014 ला 60% झाल्याचं कळतंय। भिवंडीमध्ये 39.39% 2009 ला इतकं मतदान झालं होतं, आता ते 43% 2014 ला 43% झालंय अंदाजे। रायगडमधलं मतदान 56.43 होतं मागच्या वेळी 2009 ला, ते आता 64% इतकं झालंय 2014 ला। उत्तर महाराष्ट्रामध्ये 2009 आणि 2014 मध्ये कसं मतदान झालं ते आपण पाहूया। नाशिकमध्ये 45.42% इतकं झालं होतं 2009 ला, ते 2014 ला अंदाजे 60% इतकं मतदान झालंय। 47.57% 2009 ला मतदान झालं होतं दिंडोरीत, आता ते 64% झालंय असं कळतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।